नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण आधुनिक भारतातील ब्रिटिश इतिहास काळातील इतिहास लेखनाला कशी सुरुवात झाली त्याविषयी माहिती पाहिली. त्याचाच पुढचा भाग आपण या ठिकाणी पाहतोय. पहा मुलांनो, आधुनिक काळ भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, पाश्चात्य देशांचा आधुनिक काळ हा वेगळा आहे आणि भारताचा आधुनिक काळ हा वेगळा आहे. पाश्चात्य देशामध्ये इसवी सन 16व्या शतकापासून त्यांचा आधुनिक युगाचा काळ सुरू होतोय, तर भारताच्या आधुनिक काळाला सुरुवात ही 19व्या शतकापासून साधारणपणे होते. तर या आधुनिक काळातील इतिहास लेखनावर कोणाकोणाचा प्रभाव पडला, या आधुनिक काळातील इतिहास लेखन कोणकोणत्या तात्विक प्रणालीच्या माध्यमातून प्रवास करत झालं, याविषयी आपण माहिती पाहतोय. तर आज आपण या तासिकेला वसाहतवादी इतिहास लेखन या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. वसाहतवादी इतिहास लेखन या भागाविषयी माहिती पाहत असताना पहिल्यांदा आपण हे पाहू, वसाहतवाद म्हणजे काय. पहा मुलांनो, या वसाहतवादाला सुरुवात कशी झाली, वसाहतवाद कसा निर्माण झाला, कुणी केला आणि त्याचे परिणाम काय. कारण हे जे इतिहास लेखन आहे ते वसाहतवादातूनच निर्माण झालेलं इतिहास लेखन आहे, म्हणून तर त्याला नाव दिले वसाहतवादी इतिहास लेखन. इसवी सन 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल या शहराचा पाडाव झाला. पाडाव झाला म्हणजे हे शहर पडलं म्हणजे असं पडलं असा त्याचा शाब्दिक अर्थ नाहीये. तर पूर्वी 1453च्या पूर्वी कॉन्स्टँटिनोपल हे जे शहर आहे ते शहर रोमन साम्राज्याच्या अधीन होतं, रोमन सम्राटांच्या ताब्यामध्ये होतं. पण 1453 मध्ये तुर्कांनी या कॉन्स्टँटिनोपलवर आक्रमण करून रोमन साम्राज्याच्या पूर्वेकडच्या साम्राज्याच्या राजधानीचं जे हे शहर होतं कॉन्स्टँटिनोपल ते जिंकलं, त्याचा पाडाव झाला असा उल्लेख आहे. तर हे जिंकलं, आता हे शहर जिंकलं, अनेक शहर आक्रमण करतात आणि जिंकतात. या शहराला जिंकण्यामुळं युरोपियनांचं काय नुकसान झालं. हे शहर जिंकलं तुर्कांनी आणि या कॉन्स्टँटिनोपल मधून युरोप खंडातून आशिया खंडाकडे जाणारा जो भूमार्ग होता तो मार्ग तुर्कांनी बंद करून टाकला. तुर्की सुलतानानं, तुर्की खलिफानं हा मार्ग बंद केला. कुणासाठी? युरोप खंडातून ये जा करणाऱ्या लोकांसाठी. मग युरोप खंडातून आशिया खंडात ये जा जास्त कुणाची होती? ही होती व्यापाऱ्यांची. कारण आशिया खंड आणि युरोप खंड याच्यामध्ये व्यापार जो चालत होता तो या खुष्कीच्या मार्गानं, तो या भूमार्गानं, जो भूमार्ग कुठून जात होता, तो भूमार्ग कॉन्स्टँटिनोपल या शहरातून जात होता. म्हणजे एका अर्थाने तुर्कस्ताननी, तुर्की लोकांनी हे जे प्रवेशद्वार होतं, हे जे महाद्वार होतं, जे आशिया खंड आणि युरोप खंड यांना जोडणार होतं, ते युरोपियनांसाठी बंद केलं आणि व्यापार बंद झाला. युरोपियनांचा जो आशिया खंडाकडं चालत होता तो. आणि मग युरोपियन लोक तसे गप्प बसणारे नव्हते. व्यापार म्हणजे त्यांचा जीव की प्राण, व्यापारावरच त्यांची अर्थव्यवस्था उभी होती. आणि म्हणून हे एवढं मोठं होणारं नुकसान टाळण्यासाठी युरोपियन लोकांनी, अर्थातच राजेशाहीचा तो काळ होता, युरोपातल्या निरनिराळ्या देशातल्या राजे लोकांनी आपल्या राज्यातल्या दर्यावर्द्यांना, खालशांना वेगवेगळ्या युरोप खंडातून आशिया खंडाकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध लावण्याची जबाबदारी सोपवली. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं, हवी ती मदत देण्याचं कबूल केलं. मग समुद्रमार्गे प्रवास करायचा आहे तर चाच्यांची भीती असते. चाचे म्हणजे समुद्रावरचे लुटारू. त्या लुटारूंपासून संरक्षण देण्यासाठी आपली फौज त्यांना देण्याचं कबूल केलं. हा एवढा मोठा प्रवास करावा लागणार, कारण मार्ग किती काळ शोधावा लागणार आहे
किती काळ प्रवास करावा लागणार आहे हे काही माहिती नव्हतं. अंधारात काठी मारण्याचा प्रकार होता. त्यासाठी खूप मोठा खजिना लागणार होता, पैसे लागणार होते. पैसे सुद्धा या राजे लोकांनी पुरवण्याचं या दर्यावर्द्यांना, खलाशांना, संशोधकांना कबूल केलं. हे सगळं करून मग ख्रिस्तोफर कोलंबस असेल, जॉन कॅबेट असेल, वास्को दी गामा असेल, अमेरिगो वेस्पुसी असेल, असे पोर्तुगाल, स्पॅनिश असे अनेक खलाशी हे जलमार्गाचा, आशिया खंडाकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध लावण्यासाठी निघाले. पण या सगळ्यामध्ये आशिया खंडाकडे येणाऱ्या जलमार्गाचा शोध लावण्यात तुम्हाला माहिती यश मिळालं ते पोर्तुगीज खलाशी दर्यावर्दी वास्को दी गामा याला. आणि मग साधारणपणे 15व्या शतकाच्या शेवटी हा जलमार्ग त्यानं शोधून काढला. आणि म्हणजे 1498 मध्ये 16व्या शतकापासून पोर्तुगीज, डच, ब्रिटिश, डॅनिश, फ्रेंच या पद्धतीनं अनेकानेक युरोपीय आशिया खंडाकडं आणि त्यानंतर 19व्या शतकामध्ये ते आफ्रिका खंडाकडे सुद्धा यायला लागले. आणि अशा पद्धतीने हे परकीय, हे युरोपीय जेव्हा आशिया खंडात आले, आशिया खंडातल्या भारतासारख्या देशामध्ये आले, त्यावेळेस त्यांना या ठिकाणची जी नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता होती ते पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं की असा नैसर्गिक साधन संपत्तीनं मालामाल असलेला प्रदेश हा आपल्या ताब्यात असला पाहिजे. या ठिकाणच्या व्यापारी मार्गावरती, जलमार्गावरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे. या ठिकाणी आपली हुकूमत आपण निर्माण केली पाहिजे, प्रस्थापित केली पाहिजे, असे विचार हळूहळू त्यांच्या मनात घोळू लागले. तसं ते येत असताना एका हातात तराजू अर्थातच व्यापारासाठी आणि एका हातात बायबल अशा पद्धतीने आले होते असं वर्णन केलं जातं. म्हणजेच व्यापार करण्यासाठी व्यापारी आले, त्यासाठी व्यापारी कंपन्या निर्माण झाल्या आणि त्या मार्गातून खूप मोठ्या प्रमाणात आशिया खंड आणि युरोप खंड यांच्यामध्ये व्यापार सुरू झाला. पण या व्यापाऱ्यांसोबतच त्यांच्या जहाजावरती ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी धर्मप्रसारक सुद्धा आले. आपल्याला जायचंय वसाहतवाद म्हणजे काय, तर हे जे युरोप खंडातून लोक आले वेगवेगळ्या देशातून, त्या लोकांनी आशिया खंडातल्या देशांमध्ये वसाहती निर्माण केल्या. वसाहती म्हणजे एखाद्या भूप्रदेशातल्या लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशामध्ये वस्ती करणं, तिथं राहणं, वसाहत निर्माण करणं. आणि त्यातून वसाहतवाद निर्माण झाला. आधी वसाहती स्थापन केल्या आणि आपल्या आर्थिक आणि लष्करी सामर्थ्याच्या बळावर तो भूप्रदेश ज्या ठिकाणी त्यांनी वसाहत स्थापन केलेली आहे तो आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली, तो आपल्या नियंत्रणाखाली घ्यायला सुरुवात केली. तिथं राजकीय वर्चस्व स्थापन करायला सुरुवात केली. याला म्हणायचं वसाहतवाद. आणि वसाहतवादाचंच अपत्य म्हणजे साम्राज्यवाद आहे. पुढं वसाहतवादानंच साम्राज्यवादाला जन्म दिला. म्हणजेच वसाहतवाद राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणं आणि त्यातून न केवळ राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक अशाही पद्धतीचं वर्चस्व निर्माण करणं, त्याला म्हणायचं वसाहतवाद. मग आपण वळतोय वसाहतवादी इतिहास लेखन. युरोपीय भारतात आले, त्यांनी अनेक ठिकाणी वसाहती निर्माण केल्या. या ठिकाणची परिस्थिती पाहिली, राजांमधली दुही पाहिली, इथली फंद फितुरी पाहिली आणि जिथं जिथं जशी जशी संधी मिळेल तिथं तिथं त्या राजांचा, तिथल्या अधिकाऱ्यांचा, नवाबांचा, शासकांचा पराभव केला व तो भाग आपल्या ताब्यात घेतला आणि सर्वांगीण वर्चस्व भारतामध्ये त्यांनी आपलं निर्माण केलं. मग आत्ताच मी म्हणाले की या व्यापाऱ्यांसोबत धर्मप्रसारक पण आलेले होते. जे व्यापारी आले, त्यांच्या कंपन्या स्थापन झाल्या, जशी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, डच ईस्ट इंडिया कंपनी, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी,
पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी अशा कंपन्या स्थापन केल्या आणि या कंपन्यांचे भारतामध्ये किंवा भारतासारख्या आशिया खंडातल्या इतर देशांमध्ये कारभार बघणारे जे अधिकारी होते ते अधिकारी इथं जे जे घडलं दररोज त्या संदर्भात ते लिखाण करीत, म्हणजे दैनंदिनी लिहित, रोजनिशी लिहित, रेकॉर्ड मेंटेन करीत, डायरी मेंटेन करीत. आणि हे जे त्यांचं दैनंदिनी लिहिणं आहे, त्यांच्या या ज्या डायऱ्या होत्या, त्यांचं हे जे रेकॉर्ड लिहिणं होतं, त्यांच्या या ज्या रोजनिशा होत्या, त्यांचाच पुढं इतिहासाप्रमाणे वापर केला गेला. म्हणजे इतिहास लिहितोय म्हणून त्यांनी लिहिलं नाही, पण सुरुवातीला फक्त रेकॉर्ड मेंटेन करणं हा जो एक प्रघात प्रचलित झाला आणि त्यानंतर त्याचंच रूपांतर, त्याचं पुढचं रूप म्हणजे इतिहास लेखन. कारण आपल्याकडं भारतामध्ये मध्ययुगापर्यंत सुद्धा इतिहास हा शब्द घेऊन फारसं इतिहासाचं लेखन केलेलं, ग्रंथ लिहिलेलं आपल्याला आढळत नाही. पण आधुनिक काळामध्ये आपण बघतो महाराष्ट्राचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, दुर्गांचा इतिहास, मराठी भाषेचा इतिहास अशा शीर्षकाचे ऐतिहासिक ग्रंथ आपल्याला आज वाचायला मिळतात. मग ही जी पद्धत आहे ऐतिहासिक ग्रंथ लिहिण्याची, त्याच्या शीर्षकामध्ये इतिहास हा शब्द प्रयोग करण्याची, ती पद्धत आम्ही शिकली ती या वसाहतवादी इतिहास लेखकांकडून. कारण त्यांनी जे काही लेखन केलं त्या ग्रंथांचं शीर्षक त्यांनी इतिहास, हिस्टरी असं टाकलेलं आहे. काल आपण अभ्यासलं पहिला वसाहतवादी इतिहास लेखक, पहिला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा असा अधिकारी ज्यानं भारताच्या संदर्भात इतिहास लिहिला. त्याच्या ग्रंथाचं नाव काय होतं? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. तो मुंबईचा गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, त्याच्या ऐतिहासिक ग्रंथाचं नाव काय होतं? द हिस्ट्री ऑफ इंडिया. ग्रँट डफ ज्यानं मराठेशाहीचा इतिहास लिहिला, त्याच्या ग्रंथाचं नाव काय होतं? अ हिस्ट्री ऑफ द मराठाज. म्हणजे याचाच अर्थ इतिहास हा शब्द, हिस्टरी हा शब्द ऐतिहासिक ग्रंथाच्या लेखनामध्ये रूढ केला तो वसाहतवादी इतिहास लेखकांनी. तर आपण पाहतोय की वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्य काय आहेत पहा. भारतीय इतिहासाचा आधुनिक काळामध्ये आपण अभ्यास करतोय ना, आधुनिक काळाचा. तर आधुनिक काळामध्ये भारतीय इतिहासाचा अभ्यास व लेखन करण्याची सुरुवात ब्रिटिश अधिकारी व धर्मोपदेशकांनी केली. आता हे अधिकारी ब्रिटिश आहेत. ते पूर्वी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी होते, तर नंतर जेव्हा ब्रिटिश पार्लमेंटच्या मार्फत या देशाचा कारभार बघायला सुरुवात केली ते सरकारी अधिकारी होते. इंग्लंडच्या पार्लमेंटचे अधिकारी होते. तर त्यांनी जो काही इतिहास लिहिला तो इतिहास लिहित असताना पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून लिहिलेला आपल्याला दिसून येतो. कारण हे जे पश्चिमेकडचे लोक भारतात आले, ज्या ज्या काळामध्ये आले, त्या त्या लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा अहमगंड होता, अहमभाव होता की पूर्वेकडचे जे लोक आहेत ते अप्रगत आहेत, मागास आहेत, ही त्यांची धारणा होती. आणि पश्चिमेकडचे जे लोक आहेत म्हणजे स्वतः ब्रिटिश आहेत किंवा पोर्तुगीज आहेत, डच आहेत, फ्रेंच आहेत, हे जे पश्चिमेकडचे लोक आहेत ते आम्ही लोक अत्यंत सुसंस्कृत आहोत, आमचा वंश श्रेष्ठ आहे, आमची संस्कृती श्रेष्ठ आहे. आणि अशा वांशिक दृष्ट्या संस्कृतीच्या दृष्टिकोनातून प्रगत असणाऱ्या लोकांची जबाबदारी आहे की पूर्वेकडचे जे हे अप्रगत लोक आहेत, मागास लोक आहेत, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असलेले जे लोक आहेत त्या लोकांवरती राज्य करण्याचा, त्या लोकांना शिकवण्याचा, त्यांना शहाणं करण्याचा जो हक्क आम्हाला आहे तो परमेश्वराने जणू काही दिलेला आहे.
ती आमची जबाबदारी आहे की पूर्वेकडच्या अप्रगत मागास लोकांना आम्हाला प्रगत करायचं आहे. प्रगत तर म्हणावं तसं केलंच नाही मुलांना, पण ही पूर्वग्रह दूषितता त्यांच्यामध्ये होती की हे लोक जे आहेत ते असंस्कृत आहेत आणि अप्रगत आहेत, मागास आहेत. याच दृष्टिकोनातून त्यांनी विचार केला. मग अप्रगत लोकांची भाषा अप्रगत लोकांची संस्कृती अप्रगत, मागास लोकांचा इतिहास अप्रगत, त्यांचा व्यवहार अप्रगत, त्यांच्या सगळ्याच गोष्टी या मागासलेपणाच्या चष्म्यातून बघण्यात येऊ लागल्या. आणि अशा पद्धतीचा पूर्वग्रह धरून जो इतिहास लिहिला गेला तो सुद्धा तशाच पद्धतीने लिहिला गेला की या संस्कृतीचं मोठेपण, या संस्कृतीचं वैभव, इथल्या इतिहासाची समृद्धता याविषयी त्यांनी लिहिलं नाही. तर हे लोक अप्रगत आहेत, मागास आहेत, अशाच पद्धतीचं ते आतापर्यंत जीवन जगत आलेले आहेत आणि त्यांचा इतिहास सुद्धा असाच आहे असं कल्पून, अशी कल्पना करून तशाच पद्धतीचा इतिहास लिहिला गेला. त्यामुळं त्यांनी जो इतिहास लिहिला तो सत्य आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. तर अहंभावातून लिहिला गेलेला तो इतिहास आहे. वसाहतवादाचे समर्थन करण्यासाठी जे लेखन केलं गेलं, म्हणजे त्यांनी जो इतिहास लिहिला तो वसाहतवादाचं समर्थन करण्यासाठी लिहिला गेला आणि त्याची साक्ष देणारा ग्रंथ, ज्याचे 5 खंड आहेत, ज्याचं नाव आहे केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया. म्हणजे त्याचे 5 खंड लिहिले गेले. त्याचं नाव केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया का दिलं गेलं? पहा, मी आत्ताच म्हणाले की जे काही अधिकारी होते, ब्रिटिश अधिकारी किंवा धर्मोपदेशक असतील, त्यांनी जे काही लिहिलं त्याच्यावरती अभ्यास करून त्याला ऐतिहासिक ग्रंथाचं स्वरूप प्राप्त करून देण्याचं काम केम्ब्रिज विद्यापीठामध्ये झालं. म्हणून त्याला नाव काय दिलं गेलं? केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. ठीक आहे, म्हणजे ब्रिटिशांच्या काळातला इंडिया, त्याच्या संदर्भातली माहिती इतिहासाच्या रूपात या ग्रंथामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळते. म्हणजे यांनी जे ग्रंथ कर्तव्य केलं वसाहतवादी इतिहास लेखकांनी, त्याचा मूळ हेतू काय होता? त्याचा मूळ हेतू वसाहतवादाचं समर्थन करणे. म्हणजे पश्चिमेकडून जे लोक भारतामध्ये आले, पूर्वेकडे आले, पूर्वेकडच्या अनेक देशांमध्ये त्यांनी जो आपला साम्राज्याचा विस्तार केला, तो विस्तार कसा त्या ठिकाणच्या वसाहतीतल्या साम्राज्यातल्या लोकांच्या हिताचा आहे हे त्यांनी दाखवण्याचा त्या ग्रंथांमधून, त्या लेखनामधून प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हेतू काय त्यांचा? भारताची संस्कृती, भारताचा इतिहास, भारताची परंपरा कशी वैभवशाली आहे हे दाखवण्याचा मुळीच नाही, तर हे जे असंस्कृत मागास लोक आहेत, या असंस्कृत मागास लोकांचं भलं करण्यासाठी आम्ही कसे प्रयत्न करीत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या लिखाणातून केलेला दिसून येतो.